श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत. आज भिवंडी तालुका पडग्या बालाजीनगर इथून एका स्वामी भक्तांचा आपण अनुभव घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत स्वामी भक्त चंद्रशेखर शेरेकर ते आज आपल्याला महाराजांचा अनुभव देणार आहे. तर नक्कीच आपण त्यांच्याकडून आज महाराजांचा आलेला अनुभव आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलवरती तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल महाराजांचा आलेला अनुभव व महाराजांचा तुमचा प्रवास या मार्गामध्ये, स्वामींच्या मार्गामध्ये तुमचा प्रवास कसा सुरुवात त्या प्रवासाची झाली हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तुम्ही कृपया प्लीज आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मार्गामधला हा प्रवास म्हणजे माझा जवळजवळ 1990 साली सुरू झाला. 1990 साली माझं ॲक्सिडेंट झालं होतं. अच्छा. तर त्या अगोदर माझे सासरे भिवंडीला राहतात, शिवसन कोंडलेकर. अच्छा. हे स्वामींचं सर्व सेवा वगैरे करत होते. त्यांना स्वामींचं सर्व माहिती होती. मला काहीच या बाबतीत स्वामींची काही माहिती नव्हती. अच्छा. परंतु त्यावेळेला ते स्वामींचे भक्त होते आणि त्यांनी मला तो मार्ग दाखवला की त्यांनी सांगितलं की मला आपल्याला नाना अक्कलकोटला जायचं आहे स्वामींच्या दर्शनाला. बरोबर. तर त्याच्या अगोदर तोपर्यंत मला स्वामींचं असं काही माहिती नव्हतं. मग त्यानंतर त्यांनी आमची तिकीट वगैरे काढली, बुकिंग वगैरे केली आणि अक्कलकोटला जायचं, दुसऱ्या दिवशी जायचं म्हणून आम्ही सर्व ती तयारी करून ठेवली. परंतु काय माझ्या मनात स्वार्थ निर्माण झाला म्हणा. अच्छा. का माझी परिस्थिती तेव्हा काही एवढी चांगली नव्हती. फक्त हातावर कमवायचो. बरोबर. आणि पोटाला खायचो असं परिस्थिती होती. बरोबर. आणि इथे त्यावेळेला दुसऱ्या दिवशी ज्या जाणार आम्ही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी इथे रमजान महिन्याचा पहिला दिवस चालू होत होता आणि त्या रमजान महिन्यामध्ये माझा फ्रूटचा भाजीपाला धंदा असल्यामुळे ते मी तो धंदा सोडून द्यायला मला जीवावर आलं म्हणून मी तो कानाडोळा केला आणि मी त्या दिवशी काय ते अक्कलकोटला गेलो नाही. अच्छा. म्हणजे बोलवणं महाराजांनी दिलं होतं पण गेलो नाही. गेलात नाही. आणि सकाळीच मी उठून ते माझे सासरे आणि माझा मेवणा हे दोघं गेले अक्कलकोटला त्या दिवशी. सकाळची गाडी होती 6 वाजता आणि मी सकाळी उठून माल आणायला भिवंडीला, आमचं मार्केट आहे भिवंडीला, मी माल आणायला गेलो. परंतु काय योगायोग असेल म्हणा, काय इथे जी कमानी आहे आमची वेशी आहे, त्या वेशीच्या बाहेर पण मी जाऊ शकलो नाही. तिथे माझी टेम्पो पलटी झाली आणि त्या टेम्पो पलटी झाल्यानंतर माझ्या पायाचे 2 तुकडे झाले. ह्या पायाचे आतल्या आत हाड तुटलं गेलं. आणि मग त्यानंतर मग ते तिथून आणलं, मला दवाखान्यात ठेवलं. दवाखान्यात ठेवल्यानंतर मग असं वाटलं मला त्यावेळेला, एक माझ्या मनात आलं का मी मी महाराजांच्या दर्शनाचं एक हे नाकारलं म्हणून माझं असं झालं का, हे माझ्या मनातला ती खंत खात राहिलं माझ्या मनात. आणि त्यानंतर माझं मग ते दवाखान्यात ऑपरेशन झालं. 15 दिवस त्या ऑपरेशनला झाले आणि 15व्या दिवसानंतर मला घरी आणलं गेलं. घरी आणल्यानंतर 5 महिने मी घरात बसून होतो, परंतु माझा पाय काय हा जुळत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं का ते पट्टी जी लावली होती त्या पट्टीवर असं वरती कव्हर यायला पाहिजे, ते कव्हर काय येत नव्हतं. भरपूर त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या होत्या पण ते कव्हर काय येतच नव्हतं. आणि 5 महिने असे करता करता मग नंतर परत डॉक्टर म्हणायला लागले का आता मुश्किल आहे, का परत तुमचं ऑपरेशन करायला लागेल आणि इथला हाड टाकून इथे काढून इथे टाकावं लागेल. बापरे. म्हणजे शस्त्रक्रिया खूप गंभीर शस्त्र. तर त्यावेळेला मी महाराजांना म्हणालो का महाराज, माझ्या हातून फार मोठी चूक, अपराध झालेला आहे, परंतु जर याच्या पुढे जर माझं, कारण माझी त्यावेळेला परिस्थिती पण नव्हती का एवढे मोठं ऑपरेशन करण्याची, एवढे पैसे भरण्याची, तर तुमच्या कृपा प्रसादाने जर बिना ऑपरेशननी माझं पाय जर बरं झालं तर मी उभा राहिल्यानंतर प्रथम तुमच्या दर्शनाला अक्कलकोटला येईल, असं मी महाराजांना सांगितलं.
अच्छा. आणि मग त्यानंतर मग ते हा डॉक्टर, आम्ही भिवंडीला डॉक्टर होते ते गाभा म्हणून, त्यांच्याकडे दाखवलं होतं आणि त्यांनी तो ऑपरेशन केला. मग त्यानंतर माझे एक चुलत मेवणे होते, अच्छा. त्यांनी सांगितलं का नाही आता आपण ठाण्याला जाऊ आणि डॉक्टर हिंगळ आर्डीकर आहे त्यांच्याकडे आपण जाऊन त्यांना दाखवू. हा. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी बघितलं, चेकिंग केली, पण ते म्हणाले की मला आता काही टाईम नाही, मी आता रशियाला चाललेलो आहे, तर मी पुढच्या महिन्यात आल्यानंतर आपण हे करू, ऑपरेशन करू. अच्छा. तर असं करता करता त्यांनी माझे 6 महिने घालवले. बापरे. वेदना होत होत्या तुम्हाला? नाही वेदना वगैरे, पण त्यांनी एकच सांगितलं होतं हा. की तुम्ही हा पाय सरळ ठेवायचा, याच्यावर काही लोड वगैरे द्यायचं नाही. असं मी प्रत्येक एक महिन्यात जायचो, पण ते माझे ऑपरेशन एक महिना पुढे पुढे ढकलत असे 6 महिने त्यांनी घालवले. म्हणजे महाराजांना तुम्ही पहिलं सांगितलं? पहिले सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर ते 6 महिने गेले? त्याच्यानंतर ते 6 महिने गेले, त्या डॉक्टरने 6 महिने घालवले. आता वास्तविक डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर काय करतात, ऑपरेशन करत लगेच ताबडतोब हे करतात. पण काय ते महाराजांनी त्यांना बुद्धी दिली त्या डॉक्टरांना, असं एक मला वाटतंय. अच्छा. काय तू थांबत राहा, याला थांबव असं करता करता 6 महिने त्यांनी घालवले. आणि मग त्यानंतर 6 महिन्यानंतर प्रत्येक महिन्याला मी जायचो, पण ते एक्सरे काढायचे आणि ते सांगायचे आपण पुढच्या महिन्यात करू, असं करता करता त्यांनी 6 महिने घालवले होते. आणि मग 6 महिन्यानंतर त्यांनी तो एक्सरे काढल्यानंतर त्यांनी सांगितलं का मला आता असं वाटतंय का याच्यावर थोडं थोडं असं कव्हर येत चाललेलं आहे, हाडाचं कव्हर येत चाललेलं आहे, तर आपण आणखीन 2 महिने थांबू. मग त्यांनी 2 महिन्यानंतर मला बोललं. 2 महिन्यानंतर गेल्यानंतर 2 महिन्यानंतर त्यांनी बघितलं, ते बोलतात का बरीच प्रगती आहे. अच्छा. हा, तर त्यामुळे आपण आणखीन 2 महिने थांबू ऑपरेशन करण्याकरता. मग त्याच्यात काय जर झालं तर मग ऑपरेशन टळेल, पण आता मी सांगू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. ते आता पोर्टीला आहे, ठाण्याला. तर ठीक आहे. मग 2 महिन्यानंतर 2 का 3 महिने त्यांनी त्यावेळेला काय सांगितलं होतं, 2 महिन्याच्या अगोदर, का तुम्ही एक कुबडी काढा. 2 कुबड्या होत्या मला, एक कुबडी काढा आणि एक कुबडीवर तुम्ही चालत चालत थोडंसं आता पायावर भार वगैरे द्या आणि थोडं चाला. अच्छा. तर मग त्यानंतर मग मी असं 1.5 वर्ष झालं होतं. 1.5 वर्षामध्ये मी बसून बसून कंटाळलो होतो घरामध्ये. मग मी आमचं त्यावेळेस तिकडे जुनं घर होतं, त्या जुन्या घरातून गणपती मंदिर आहे इथे बस स्टँडच्या तिथेच आहे, तर तिथपर्यंत मी यायचो, गणपती मंदिरच्या इथे बसायचो संध्याकाळी, आणि मग एक अर्धा पाऊण तास बसून मग जायचो. असं करता करता तो महिना 1.5 महिना गेला. आणि एक दिवस मी गणपती मंदिरच्या इथे आलो आणि एक कुबडी माझ्या हातात होती या, आणि मी नमस्कार करत होतो ना, अचानक कुबडीचे 2 तुकडे झाले. बापरे. त्या कुबडीचे अचानक 2 तुकडे झाले. त्याला कुठेही काही क्रॅश नव्हतं, काय नव्हतं, आणि एकदम मी पायावर उभा राहिलो. ते माझ्या पायाला त्या मुंग्या वगैरे यायल्यामुळे मी त्याच दिवशी माझ्या मित्राला, प्रवीण तांबोळी म्हणून मित्र आहे, त्याला घेतलं आणि ठाण्याला डॉक्टरांकडे गेलो. त्या 2 दिवस अपॉइंटमेंट नंतर होती, परंतु मी त्याच दिवशी गेलो आणि तो डॉक्टरांना सांगितलं असं असं झालेलं आहे. डॉक्टर म्हटलं ठीक आहे, आपण हे सर्व पेशंट झाले की मी तुम्हाला घेतो. आणि त्यानंतर त्यांनी मला चेक केलं, एक्सरे वगैरे काढला. ते म्हटलं काय हरकत नाही, का तुमचं पायला काही इजा झालेली नाहीये, व्यवस्थित आहे. आता ती कुबडी नसली तरी चालेल, फक्त आधाराला काठी टेकायला तुम्ही काठी घ्या आधाराला. आणि मग त्यांनी मला घरी रात्री पाठवलं. घरी आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी महाराजांना सांगितलं होतं की मी जर बिना ऑपरेशन माझा पाय बरा झाला आणि उभा राहायला लागलो तर मी पहिले तुमच्या दर्शनाला येईल. दुसऱ्या दिवशी लगेच मी महाराजांच्या दर्शनासाठी जायची तयारी केली. तर मला घरचे लोक म्हणायला लागले का तू जा दर्शनाला, पण अजून थोडा दिवस थांब, आता तू उभा राहिला. मी म्हणलं नाही, आता मी जरी पडलो तर मी अशा माणसाला घेऊन चाललेलो आहे बरोबर, माझ्या मित्राला, का तो मला उचलून घरी आणेल, पण मी उद्याच्या उद्या जाणारच महाराजांच्या दर्शनाला. आणि मी त्या दिवशी निघालो, दुसऱ्या दिवशी दर्शनाला. त्यानंतर दर्शनाला निघाल्यानंतर वटवृक्ष मंदिर ते स्वामी समर्थ समाधी मंदिर एक अंतर खूप आहे, परंतु माझ्या मित्रांनी काय केलं का मला इथलं जवळ आहे, मी तेव्हा पहिल्यांदाच गेलो होतो, जवळ आहे म्हणून त्यांनी मला तिथून चालत नेलं समाधी मंदिर पण त्या पायानिशी. तर त्यामुळे मी जरा चिडलो त्याच्यावर, त्याला बडबड पण केली. तो म्हणतो नाही, काय नाही होत, बोलतो तू दर्शनाला आल्या ना महाराजांच्या, तुला काही होणार नाही.
आणि अक्षरशः त्या दिवसापासून तो आज त्याच्या जवळजवळ 40 वर्ष होत आली या पायाला. कधी पायाने मला कुठल्या गोष्टीचं हे केलेलं नाही, दगा दिलेला नाही, कधी दुखलं नाही. आज पण माझ्या पायामध्ये पट्टी 8 स्क्रू आहेत अवेलेबल, ते काढले नाही. अशी ती महाराजांच्या कृपेमुळे ते हे झालं आणि तेव्हापासून ती महाराजांची मला गोडी लागली. आणि मग ती महाराजांची सेवा करण्याची माझी इच्छा प्रबळ होत गेली. मग त्यानंतर मी माझ्या त्या मित्राला म्हणालो पण का आपल्याला इथे आपल्या पडग्या परिसरात कुठेतरी स्वामींचं जर मंदिर असं झालं तर बरं होईल, आपल्याला सेवा करायला. अच्छा, तेव्हापासून म्हणजे ही कल्पना सुचली तुम्हाला महाराजांचं मंदिर बांधायचं? मंदिर बांध, पण मला नाही ते त्याच्या ही कल्पना. तर त्यावेळेला ते खडोलीला स्वामी समर्थ मठ असं एक त्याची बांधणी चालू झाली होती. आणि मला आणि त्याच मित्रांनी मला त्याचे खडोलीला नातेवाईक आहे, त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता, त्यावेळेला तो तिकडे गेला असताना त्याला समजलं का असं. मग तो त्याने मला येऊन सांगितलं का शेखर, आपलं खडोलीला स्वामींचं मंदिर होते बोलतो. अच्छा. आणि ही मी माझी इच्छा त्याला बोलून दाखवली होती की मला स्वामींची सेवा करण्याकरता आपल्या इथे आपल्या परिसरात एखादं मंदिर होईल तर बरं होईल. आणि ते खडोलीचं मंदिर निर्माण त्यावेळेला झालं आणि तिथे मला ती सेवा करण्याची संधी मिळत गेली. आणि त्यानंतर 92ला ते मंदिर पूर्ण झालं. आणि त्यानंतर मग माझी इच्छा अशी झाली की आपल्या जवळ महाराज असावेत. अच्छा. आणि त्यावेळेला इथे माझा हा प्लॉट होता, घेतलेला, खरेदी केलेला. परंतु मला दुकानाला जागा नव्हती, धंद्याला जागा नव्हती, मी हातगाडी लावत होतो. तर मी महाराजांना सांगितलं का मला जर धंद्याला जागा मिळाली, दुकानाला एखादा गाला मिळाला आणि ही जागा जर राहिली तर इथं तुमचं छोटंसं का होईना मी मंदिर बांधेन म्हणून. आणि महाराजांच्या कृपेने त्यावेळेला आमच्या ग्रामपंचायतच्या गाल्यांचा लिलाव निघाला आणि एक गाला मला ग्रामपंचायतचा त्या लिलावामध्ये मिळाला मला. आणि त्या लिलावात ते पैसे महाराजांनी कसे उभे केले ते मला पण समजले नाही त्यावेळेला, ती रक्कम. आणि तो गाला मी खरेदी केला आणि ही जागा पण माझी तशीच राहिली. आणि मग त्यानंतर मग आस्ते आस्ते माझ्याकडे पैसे जमा होत गेले आणि मग ही बिल्डिंग मी बांधली आणि याच्या बाजूला महाराजांचं स्थान उभं केलं. आणि या महाराजांच्या स्थानामुळे माझी बिल्डिंग तयार झाली. म्हणजे आज आम्ही महाराजांच्या घरात राहतो. नक्कीच नक्कीच, हे महाराजांनी घडून आणलेलं आहे, खरी गोष्ट आहे. आणि तेव्हापासून संपूर्ण विश्वास त्यांच्यावर आम्ही ठेवलेला आहे. आणि आज म्हणून त्यांनी सांगितले, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळफाटी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगाम, अशक्य ते शक्य करतील स्वामी. असं तो कानमंत्र त्यांनी दिलेला आहे आणि त्यानुसार मी आजपर्यंत चाललेलो आहे. त्यांच्यावर माझा संपूर्ण भरोसा आहे. वा. आणि मग काका इथे म्हणजे आता पूजा अर्चा आणि सण कुठले तुम्ही म्हणजे कसे साजरे करता? इथे पूजा अर्चा म्हणजे मीच करतो स्वतः. अच्छा. पूजा, स्वामींची पूजा दोन्ही टाइम, सकाळची पूजा, संध्याकाळची ही पूजा आरती ही स्वतः मी एकटाच करतो. रोज आरती असते? रोज स्वतः एकटाच असतो, एकटाच करतो. आणि खडवलीला जे मठ आहे तिथे दर गुरुवारी तिथे आरती असते संध्याकाळी 7:30 ते 8:30. आणि मग इथे सोहळा कुठला? सोहळा फक्त इथे स्वामी जयंतीचा सोहळा होतो. स्वामी जयंती, स्वामी प्रगट दिनाचा 1 दिवसाचा सोहळा असतो हा. सकाळी अभिषेक, त्यानंतर पोथीचं पारायण, दुपारचं महाप्रसाद, आरती महाप्रसाद, त्यानंतर संध्याकाळी पालखी, भजन, कीर्तन आणि मग परत रात्री महाप्रसाद, असा हा कार्यक्रम. यंदाचं वर्ष कितवं? यंदाचं वर्ष 2007 साली याची स्थापना झाली. अच्छा. हा म्हणजे साधारण 19वे वर्ष आहे. वा, खूप सुंदर. आणि काका म्हणजे ही मूर्ती, महाराजांची ही मूर्ती एवढी सुंदर आहे की म्हणजे बघत राहूसं वाटतं. आणि म्हणजे मूर्तीचं हे म्हणजे तुम्हाला कसं म्हणजे ह्या मूर्तीचा इतिहास असा आहे की मला एवढी मोठी मूर्ती बसवायची नव्हती. अच्छा. लहानशी आपली छोटीशी, कारण आपलं मंदिर लहान आहे आणि छोटीशी मूर्ती बोलू आपण आणू आणि स्वामींची बसवू. तर मी त्याकरता ती मूर्तीचा शोध घेत होतो. मी मुंबईला पण माझं उभागमध्ये पण चौकशी केली तर मला 1
फुटाची मूर्तीचे मला जवळजवळ त्याही 80,000 रुपये सांगितले. अच्छा. हा, तर तेवढी कुठे आपली एवढी हे नाही आहे. आपण छोटीशी मूर्ती मी 5-10,000 रुपयापर्यंत मिळेल असं मी एक हे केलं होतं. बरोबर आहे. माझ्या मनात एक बजेटच्या हिशोबाने. तर आता एवढी मोठी 1.25 फुटाची मूर्तीची 80,000 लाख रुपये सांगतायत, कसं काय करत असं मी विचारात पडलो होतो. बरोबर आहे. आपली तर एवढी काय बजेट नाहीये, मग काय करायचं. तर असं ते एक केवळ क्षीरसागर म्हणून एक मित्र आहे. अच्छा. त्यांनी मला सांगितलं का कल्याणला सचिन गोडांबे म्हणून एक मूर्तिकार आहे. अच्छा. तो मूर्ती बनवतो, आपण त्याच्याकडे जाऊन चौकशी करू. अच्छा. मग त्याच्याकडे जाऊन चौकशी करू म्हणून माझे इथे मित्र आहेत मुकुंद ठक्कर म्हणून. अच्छा. ते माझ्या बरोबर आले आणि ते आणि मी आम्ही कल्याणला गेलो त्याच्याकडे. तर त्याला भेटलो आम्ही. तर त्यांनी सांगितलं त्याला आम्ही असं असं मंदिर आहे आमचं, आम्हाला एक छोटीशी मूर्ती पाहिजे स्वामींची मार्बलमध्ये. तो म्हणाला का तुम्ही आल्यात ठीक आहे. बोलतो मला पण कधीपासून स्वामींची मूर्ती बनवायची आहे, परंतु ती मूर्ती मी बनवून करू काय, तिची सेवा कशी काय होणार, आणि ती कोण नेईल तर बरं आहे, नाही इथे का कारखान्यात ठेवून मी काय करू. तर तो म्हणतो मी अजून काय ती बनवलेली नाही, परंतु तुम्ही जर मूर्ती न्यायला आल्यात तर मी ती बनवेल मूर्ती. परंतु माझी एकच अट आहे का मी जेवढे स्वामी बसल्यानंतर 3.5 फूट उंची त्यांची आहे तेवढी मी मूर्ती बनवणार. अच्छा. तर मी विचार करत राहिलो का एवढी मोठी मूर्ती आपण कसं काय करणार. आणि मनात एक विचार आला का आपण 1.25 फूट मूर्ती ते आपण 80,000 रुपये आपल्याला त्यांनी सांगितले होते मुंबईला. आता हा किती पैसे सांगेल मग एवढ्या मोठ्या मूर्तीचे. हा बरोबर. तरी मी त्याला सांगितलं ठीक आहे आम्ही नेऊ, पण पैसे किती घेणार. तर त्यावेळेला त्यांनी मला काय सांगितलं त्या मूर्तिकाराने का तुम्ही मला पैसे काय देणार ना, मी काय घेणार महाराजांची किंमत. मी तुम्हाला काय म्हणालो का मी तुम्हाला मूर्ती बनवून देणार, मी तुम्हाला पैशाची विषय हा काढलेला नाही, मी महाराजांचे पैसे घेऊ शकत नाही. आणि त्यांनी मला ही मूर्ती 2 महिने त्यांनी 2-2.5 महिने जवळ त्या मूर्तीला बनवायला लागले. आणि त्यांनी एकही रुपयाचा मोबदला न घेता मला ही मूर्ती त्यांनी बनवून दिली. क्या बात आहे. अशक्य ही शक्य करतात स्वामी. म्हणून म्हणजे महाराजांना इथे यायचं होतं, खरी गोष्ट आहे. हो. आणि त्याकरता ते महाराजांनी ते सर्व नियोजन ठेवलं होतं. इथे ज्या वेळेला इथे हा मंदिराची या पायाभरणीचं मी मुहूर्त काढलं गुढीपाडव्याच्या दिवशी. अच्छा. आणि त्या दिवशी ते संपूर्ण हे ओसड होतं, इथं काय एवढे बिल्डिंग वगैरे नव्हत्या. तर मी त्या पायाभरणीकडे इथं हा ओपन ग्राउंड होता आणि इथे तारेचं कंपाऊंड होतं, तारा थोड्या तुटलेल्या वगैरे होत्या. आणि पायाभरणी करायला सुरुवात केली मी, आणि एवढ्यात स्वामींची रेकॉर्ड लागली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आणि त्यावेळेला नेमकी आमच्या इथे लाईट गेली होती. अच्छा. तर मी लाईट गेल्या नाही, लाऊडस्पीकरचा आवाज कुठून येतो. तर ते बैलगाडी घेऊन मग ते बघा स्वामी साईबाबाची मूर्ती स्वामींचा फोटो वगैरे घेऊन ते येतात ना बैलगाडीमध्ये. तो माणूस तो तिकडून त्या नेमका त्या आपण टर्नवर आलो, त्या टर्नवरून तो आतमध्ये आला होता त्याच वेळेला नेमका. आणि त्यावेळेला तो नेमका आला, तो इथे आल्यानंतर मी त्याला थांबवलं. त्याला सांगितलं तू जरा थोडा वेळ थांब, इथे आपण असं माझा कार्यक्रम चालू आहे, मी हे कार्यक्रम झालं तर तुला मी शिदा देतो, मग तू लागत तर घेऊन जा. आणि त्यांनी तो बैलगाडीच्या खाली उतरला आणि बैलगाडी तिकडे त्यांनी उभी केली, आणि इथे असं कंपाऊंड होतं म्हणून त्यांनी बाहेरच उभी केली. अच्छा. तर तो खाली उतरल्यानंतर आमच्या इथे तर ते बैल ते कंपाऊंड ओलांडून इथे या जागेवर इथे आले बैलगाडी सगळं. म्हणजे महाराजांना ही जागा पाहिजेच होती. बैलगाडी सगळं ते या जागेवर आले. बापरे. म्हणजे महाराजांनी हीच जागा त्यांना पाहिजे होती हे दाखवून दिलं. आणि मग त्यानंतर मग तो पायाभरणी झाली आणि सगळं हे. आता एवढी माझी पण बिल्डिंग बनवायची पण काय ऐपत नव्हती, परंतु कसं काय होत गेलं ते महाराजांच्या कृपेने. पहिले त्यांचं मी मंदिर उभं केलं आणि मग ते सर्व हे करून घेतलं. आणि 1 वर्षामध्ये म्हणजे चांगले पैशावाल्याची वास्तू होत नाही, परंतु 1 वर्षामध्ये संपूर्ण बिल्डिंग माझी तयार झाली.
ते प्रत्यक्ष वास्तुपुरुष आहेत. तिथे त्यांनी ते सगळं मालक आहेत. अशी ही स्वामींची कृपा माझ्यावर झाली आणि त्यामुळे माझी श्रद्धा जडली आणि मग स्वामी नामाचा मला हा वेळ लागलेला आहे. वा वा वा, खूप खूप खूपच धन्यवाद की हा अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर केला. आणि काय सांगू, माझ्याकडे आता तर शब्दच नाहीये. महाराजांचं जेवढं आपण ऐकू आणि जेवढं आपण सांगू तेवढं कमीच आहे. एक वेळ असं आहे की समुद्रातलं पाणी संपेल पण महाराजांच्या गोष्टी आणि महाराजांची लीला कधीच संपणार नाही. अशी ही माऊली, अशी हे ते मालक आहेत. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही सर्वांनी या स्थानाला भेट द्या, महाराजांचं दर्शन घ्या व तुम्ही इथे महाराजांची मूर्ती बघा. ही महाराज किती सुंदर दिसत आहेत. आणि येत्या स्वामी जयंतीला, प्रकट दिनाला 20 मार्चला इथे अनेक प्रकारचे सोहळे होतात. तसंच एक 20 मार्चचा सोहळा आहे, स्वामी प्रकट दिवस. त्या दिवशी अनेक प्रकारची सेवा असते. तर तुम्ही नक्कीच या स्थानाला भेट द्या, महाराजांची सेवा करा. तुम्हाला त्या सेवेतून नक्कीच काही ना काहीतरी आनंद प्राप्त होणार. असंच महाराजांची भक्ती करा, महाराजांचं नाम घ्या. आणि तुम्हाला आलेला अनुभव असेल तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करा, शेअर करा. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जिल्हा रायगड, तिथे आपण महाराजांचा मठ स्थापन करणार आहोत. तर त्या सेवेबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.